भावांनो, फायनली मी काय जास्त व्हिडिओ रेकॉर्ड केला नाही. डायरेक्ट मेन मेन पोर्शनला आलो. डायरेक्ट लय वेळ नाही घेतला. डायरेक्ट मेन पोर्शनलाच. आता आपण चाललोय खडक वाचल्यापासून मिलिटला. मग मिलिट वरून आपल्याला जायचं बालेवाडीला. तर बालेवाडीला जायचं म्हणलं ना तर आपल्याला इथनं जायला लागेल. एक तर तो सिंहगडचा आतमधला रस्ता किंवा इथनं शिवण्यात नाही ना बाहेर पडून पाषाणच्या रस्त्याने बाहेर पडायला लागेल. आणि मिलिट काय आता बघायची इथनं जवळजवळ आता मिलिट काय 3 का 4 किलोमीटरचं फक्त. एक खडक वाचलं तर डॅम इथं. मी मधला पोर्शन नाही घेतला कारण लय बोर होतं माहिती का. मधला पोर्शन नुसतं गर्दी गर्दी असते, निवांत नसते, बोलता येत नाही, काही नाही. आता आपला मॅप असा आहे की आता आपण पहिले खडक वाचलं जाणार, तिथनं मग जाणार बालेवाडीला. बालेवाडीवरनं आपल्याला जायचं बहुतेक खडकीला. म्हणजे जवळजवळ आपण बालेवाडीपासून औंधच्या रोडने किती रोडने गेली. औंधच्या रोडने आपण येणार आहे. औंध पासून जायचं बघूया आता कुठनं जायचंय. आणि आता तर मिलेटला जायचं आपल्याला पहिले. मिलेटचे जरा 2 कॉल आहेत आपल्याकडं. त्यांचे पण ऐन टायमाला आले होते, पण त्यांचे मशीन बंद असल्यामुळे आपल्याला अर्जन्सी मध्ये जावं लागते तिथं. तिथनं आपण डायरेक्ट भाई बालेवाडी 1 तास तिथलं उरकवायचं. 1 तास पण नाही भाई, लगेच गेले की उरकून मोकळं व्हायचं भाई. जास्त काम झम नाही करत बसलं. पाठ लागणार आहे, ठीक आहे पाठ आणतो, विषय तर सोडू. लय नाही खेळत बसायचं. लय खेळलं की मग बाकीचे कल पेंडिंगला राहतात. एकदा सगळे कल जमले ना मग तू भाई तासभर काय 1.5 तास थांबव. 1.5 तास पण नाही म्हणलं, 4 तास थांबव. काय छोटा फरक, सॉरी काय फरक नाही पडणार. इथं पण आपले मशीन आहेत केवीला. केंद्रीय विद्यालय हे लिज्जत पापडची बस आहे भाई, अक्षरशः. होय भाई, मी पहिल्यांदा बघितली लिज्जत पापडची बस. त्यात बहुतेक मग कामगारांसाठी असन ती. खोल भाई. मिलिट ऊपर तो कसला वाकू वाकू बघायला लागला. तो लगेच बघतो काय लावले भाई. विषय हाडे याचा. आपण कसलं घाबरतो कोणाला. केवळ असतं आपण कोणाला. आपण डायरेक्ट शिरतो भाई. म्हणून आपल्याला बिनलाजा म्हणतात, निर्लज्ज सातशी. भाई डॉमिना ही गाडी एका काळ क्रेज मध्ये होती. आता ही हाय ना, पण एवढी नाही आता विकत. जेव्हा आले होते तेव्हा लय भारी गाडी आली होती. पण बजाज कंपनीने घाण केली माहिती का. सर्व्हिस सेंटर एवढे 3rd क्लास काढलेत ना, मग बाहेर लोक सर्व्हिसिंग करतात. कारण ते जवळजवळ सर्व्हिस सेंटरला दिले ना 3 दिवसात गाडी बाहेर येत नाही. असा विषय. मी जेव्हा आपाची घेत होता ना तेव्हा पण मी बजाजला प्रेफर करत होतो NS400ला. पण भाई रिव्ह्यू बघून नको म्हणलं भाई. विषय हार्ड आहे तिथला. तिथला नादत नाही करायचा. आता आतमध्ये परमिशन नाहीये इथं. आपण ब्लॉग हे करूयात, थांबूयात. आतमध्ये जेव्हा जाऊ तेव्हा आतमधलं काढूयात. चला. तर फायनली आपण निघालोय. आता मी बालेवाडीत आहे. बालेवाडीला आलो होतो. मिलिटचं जरा रेकॉर्डिंग नाही केलं कारण मला जरा लवकर यायचं होतं. मला तेवढं वेळ नव्हता रेकॉर्डिंग करायला. पण आता आपण बालेवाडीत आहे. बालेवाडीत निघालोय म्हणजे आपलं काम करून. आता आपण चाललो सिकट डबली सांगवीला. काही जास्त नाही, 10 किलोमीटर फक्त. निघतो आपण आरामशीर. पड्डीशी तिथलं काम करू, तिथले इश्यू बघू काय आहे, आणि वटकू आपण घरी लगेच. ऑफिसला नाही जायचं, वैताग आलाय म्हणायचं.
ओय ओय ओय, अरे हा स्टंट करतोय भाई. इथनं तुम्हाला आवाज येतोय का नाही म्युझिकचा? आदित्य भाऊने आपल्यासोबत गद्दारी केली. काल राईटला नाही आले भाई. फोन पण नाही भाई त्यांचा. व्हॅलेंटाईन डेज बिझी भाई. इथं आम्हालाच व्हॅलेंटाईन भेटायला झाले. आदित्य भाऊ बिझी आहेत भाऊ. भाऊंचा काय फोन नाही. माझ्या एवढ्या तर देवाची महादेवाची पूजा केली असेल. आशीर्वाद दे देवा म्हणत असते. माझी नाही ना तू नको आळू नको ये ना नको नको घे ना मंदी ऊन रातलं. एक्स्ट्रीम 125 लाल मध्ये काय दिसते राव. पण ती गाडी जरा एव्हेंजर लुक देते म्हणून मला आवडत नाही. कसं आलं ऑटोमॅटिक भाई खाली होता आपलं भाई. विंडशील आपलं काय ते वायझर ऑटोमॅटिक खाली आलं भाई. नको ना अरे ओके वरते येऊ नको हो रे लांब. काय सांगू तुम्हाला भाई. तुम्ही तर भाई वरती राहा किंवा खाली आहे. खाली येऊ नको म्हणजे वरतीच राहा. कारण वायझरचं लूज झालं जरा. ती ग्रिप गेली माझ्या वायझरची. आता आज जातो ग्रिप बदलायला जातो. हो मोबाईल तर चांगले गाणे लागलं पाहिजे मराठी. एन्जॉय बाय मराठी गाणे भाई वेगळंच नादच. नादच नाही पाहिजे. भाई सिग्नल लागलं सिग्नल लागलं. थांबलोय आता सिग्नल वर. एक वय बाणेर पोलीस स्टेशन रोड. ए यार हे काय लागलं. ये नहीं चाहिए भाई. चेंज. बाई किती सिग्नल आहे इथं. किती वेळ लागणार या सिग्नलला. सुटकी बाबा लवकर. बाईंनी स्प्लेंडरला मॉडीफाय केली का काय केली बाई. मागचं पार उकळूनच टाकलं तिथं. विना वैकुंठाच कारभार चालना. एकदा विठुरायाला एकदा विठुरायाला संसार फेडना. वा मस्त गाणं लागलं बाई. विना वैकुंठाचा कारभार चालना. एकदा विठुरायाला हो संसार फिलना. ये ग रखू माई
रक्तांच्या माहेरी राजनीच्या हवनामी भारी. वाह, एक नंबर गाणं. आणि असं गाणं पाहिजे ना, गाडी चालवायची मजाच वेगळी होती. मग मराठी गाणं आणि गाडीचं नादच नाही. मग थ्रॉटलला मग काबू राहत नाही आपल्या, विषय हाडत होता आपला. वैकुंठाच कारभार चालना, एक द्या विठुरायाला हो संसार ठेलना. वाह, मस्त. सकळांची आहे साता जन्माची पुण्याई, घे पदरात आम्हाला रे छायांतर नाही. माही रखुमाई 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 रखुमाई. माही रखुमाई 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 रखुमाई. रखुमाई रखुमाई. आईच्या गावात नाही लय घाणेरडा खड्डा होता. एवढ्या वेळेच्या वरती होता, खाली कसं काय आलं मग? खड्डा लय मोठा होता. खड्डा नव्हता म्हणजे तो असा स्पीड ब्रेकर होता. एवढा असा जाऊन असा होता एवढा. काय राव, काही स्पीड ब्रेकर दिसत पण नव्हता तो. खरं तर मी गाण्यात व्यस्त होतो. गाणं मस्त चालू आहे आपलं, गाण्याकडे लक्ष आहे. रखुमाई रखुमाई रखुमाई. लवकरच धप्पा भेटणार आहे, लवकरच सगळ्यांना सरसकट. समथिंग न्यू इज कमिंग, वन मोर. वाली पोर वाय यार बाबा, थांब घेतो युटर्न. झुमका वाली पोर चालली, अय झुमका वाली पोर.
ये बा. चालली हाय झुमका वाली पोर हाय मग तू चालली हाय झुमका आई ग लय खड्डेत ग